मित्रांनो, तुम्ही कधी लटकलेला चोर पाहिला आहे का? आता चोर तो सुद्धा लटकलेला म्हणजे तो गच्चीमध्ये लटकत होता किंवा बाल्कनीमध्ये अडकला होता असा तुम्हाला प्रश्न पडेल. परंतु स्वयंपाकघरात जे धुराडं असतं, ज्या धुराड्यातून स्वयंपाक करत असताना जो धूर निघतो, फोडणी वगैरे दिल्यावर जी वाफ निघते, ती बाहेर जाण्यासाठी जे एक्झॉस्ट फॅनचं वर्तुळ असतं भिंतीमध्ये तयार केलेलं किंवा चौकोनी, त्या एक्झॉस्ट फॅनच्या जागेत एक चोर अडकला होता आणि त्याला आतही येता येईना आणि बाहेरही जाता येईना. अशा अवस्थेतल्या चोराला घरमालकाने घरात आल्यानंतर पोलिसांना फोन केला. त्या एक्झॉस्ट फॅनच्या त्या जागेत अडकलेल्या चोराला मुक्त करण्यात आलं आणि नंतर चोरीच्या आरोपाखाली त्याला ताब्यात घेण्यात आलं. आता ही सगळी घटना राजस्थानमधल्या कोटा या शहरात घडलेली होती आणि हे जे चोर होते, म्हणजे हा चोर आणि त्याचा एक सहकारी, हे त्यांच्या चारचाकी वाहनावर पोलिसांचं स्टिकर लावून फिरत असत आणि जेव्हा त्यांनी ह्या घराची रेकी केली होती, तेव्हा पण त्यांनी असा आविर्भाव आणला होता, की जसं काही आम्ही पोलीस तपासणी पथकामधील सदस्य आहोत आणि आम्ही अ, गस्त घालत आहोत किंवा पाहणी करत आहोत, अशा प्रकारचा त्यांचा एक आविर्भाव होता. आता हे जेव्हा चोरी करायला तिथं आले, तेव्हा परिस्थिती अशी होती की कुठल्याही घर ते फोडू शकत नव्हते. त्यामुळे ज्या घराला एक्झॉस्ट फॅन आहे, धुराडं आहे, धूर बाहेर जाण्याचं, वाफ बाहेर जाण्याचं, ते खोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरं प्रयत्न केला असेल, तर ते जे धुराडं आहे, त्याचा आकार किती आहे? आपल्या शरीराचा आकार कसा आहे? आपण त्याच्यात आतमध्ये जाऊ का न जाऊ? असा प्रकारचा कुठलाही विचार न केल्यामुळे त्यांची फसगत झाली आणि हा जो अ, ही जी घटना घडली राजस्थानमधील कोटा या शहरात, तर ती घटना ही प्रतापनगर भागातील होती आणि हे जे काय म्हणतात त्याला घरफोडी करणारे जे सराईत गुन्हेगार होते, त्याच्यातलं एकाचं नाव होतं पवन आणि तो त्या जवळपासच्या दिगोड नावाच्या एका गावात राहणारा हा घरफोड्या होता आणि यापूर्वीसुद्धा त्याला 2 घरफोड्यांच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केलेली होती. आता अ, पवन हा जो मुख्य घरफोडी करणारा चोर आहे, तो आपल्या दोस्तासोबत तिथं आला आणि तिथं त्यांनी ह्याच्यातून जाण्याचा प्रयत्न केला त्या दोराड्यातून, पण तो अडकला. त्याच्या जोडीदाराने त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. पण नंतर अ, ही घटना थोडीशी अशी अ, गजबज किंवा गोंधळ ऐकू आल्यानंतर तो पळून गेला. आणि आता ह्याला त्या अवस्थेत काही तास लटकून राहावं लागलं. म्हणजे अ, काय म्हणतात त्याला, आतमध्ये अडकल्यानंतर आतमध्ये जाता येईना कारण मधलं जे भिंत आहे, त्या भिंतीच्या मधल्या जागेत तो अडकला. पुढे पण जाता येईना आणि मागे पण जाता येईना आणि दोन्हीकडे समजा गेला तर कुठेतरी तो पडणारच होता. त्यामुळे तो त्याच अवस्थेत लटकून राहिला. लोकांनी त्याचे व्हिडिओ काढले, ते व्हायरल झाले. घराचे मालक जे सुभाष कुमार रावत होते, त्यांनी तिथं आल्यानंतर परिस्थिती बघितली, की हा आपल्या घरीच चोरी करायला आलेला आहे. पण तिथं तो अडकलेला आहे त्या एक्झॉस्ट फॅनच्या जागेत आणि मग त्यांनी अ, पोलिसांना बोलवलं आणि आपल्या वाहनाची जी लाईट आहे, ती लाईट लावली आणि त्या वाहनाच्या लाईटमध्ये त्याला बघितलं आणि त्याच्यानंतर पोलिसांना फोन केला, की ह्याची ही अवस्था झालेली आहे. हा तिथं अडकलेला आहे आणि हा नक्कीच माझा कोणी ओळखीचा नाही. मी कुठल्याही एक्झॉस्ट फॅनच्या कामासाठी ह्याला बोलवलेलं नाही. तरी पण हा स्वतःहून इथं आलाय आणि चोरी करायचा प्रयत्न केलाय. पोलीस तिथं कॉप आले. त्यांनी त्याला बघितलं, त्याला बाहेर काढलं. त्याच्यानंतर त्याच्या पार्टनर कोण आहे, कशा पद्धतीने ते गुन्हे करतायत ते सगळं समजून घेतलं आणि
पोलिसांचं स्टिकर लावून वापरली जाणारी चारचाकी गाडी ताब्यात घेतली. त्याच्यावर काय असेल ते प्राथमिक वैद्यकीय उपचार केले, त्याची सुटका केली, त्याला बेड्या घातल्या आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर जी भारतीय न्याय संहितेची कलमं आहे, ती लावून त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची रवानगी पोलीस कस्टडीमध्ये केली. आता आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, की एक्झॉस्ट फॅनसुद्धा सुरक्षित नाही आहेत. म्हणजे आपल्याला वाटेल आपण बाल्कनीच्या दाराला कडी घातली, कुलूप घातलं, त्याच्यानंतर चोर कुठूनही येणार नाही. आपल्याकडे स्लायडिंग डोअर असतात साध्या दरवाजाव्यतिरिक्त. साध्या दरवाजाव्यतिरिक्त आपल्याकडे स्लायडिंग डोअर असतात, ज्यामधून आपण समोरून येणाऱ्या चोरांपासून सुरक्षित राहू शकतो. परंतु बाल्कनीचे दरवाजे, गच्चीचे दरवाजे, आता तर एक्झॉस्ट फॅन, खिडक्या, तावदानं ही सुद्धा सुरक्षित नाहीत, असं म्हणायला काही हरकत नाही. या चोराने वेडं साहस केलं. CCTV कॅमेऱ्यामध्ये ते चारचाकी वाहन घेऊन येताना त्यांना पाहण्यात आलं होतं. ते रेकी करतायत, या सगळ्या गोष्टी नोंदल्या गेल्या होत्या. तरी पण अशा प्रकारचा दुस्साहस काही लोकं करतात. चोरीच्या नादात जर खाली पडून ह्या माणसाने जीव गमावला असता, डोक्यावर वगैरे पडून डोकं फुटलं असतं, हातपाय मोडले असते, तर ते प्रकरण केवढ्यात पडलं असतं. परंतु चोर आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल कुणीही सहानुभूती बाळगायचं कारण नाही. तो चोरी करण्यासाठी आला होता आणि कुणी त्याच्या मार्गात जर आडवा आला असतं, तर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी त्याच्यावर हिंसक हल्लाही केला असता, असंही म्हणायला काही हरकत नाही. परंतु एक्झॉस्ट फॅनमध्ये अडकलेला चोर, ही जी क्लिप आहे, ही क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आणि असा लटकलेला, लोंबकळलेला एक व्यक्ती एक्झॉस्ट फॅनमध्ये असलेला लोकांना पाहायला मिळाला. ही काही फार काय म्हणतात त्याला, आनंदाची किंवा ह्याची बाब नाही आहे. परंतु अशाही घटना समाजात आपल्या आजूबाजूला घडत असतात आणि चोरीसाठी लोकं कुठल्या स्तराला जातील हे आपण जाणून घेऊ शकतो. प्रत्यक्ष लोकं मारामारी करू शकतात, हत्या करू शकतात, गळा आवळू शकतात, धारदार शस्त्रांनी वार करू शकतात, वृद्धांवर हल्ला करून त्यांना ठार मारू शकतात. म्हणजे एखादं व्यसन किंवा एखाद्या प्रकारच्या गुन्ह्याची प्रवृत्ती ही माणसाचं मस्तिष्क, मन आणि त्याचा मेंदू वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पाडत असते. त्यामुळे अशा वेळेस अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये कुठल्याही प्रकारची मानवता, दया असं काहीही नसतं. त्यामुळे ते हिंस्र झालेले असतात, हिंसक असतात. आता ह्या कोटातल्या घटनेमध्ये चोराने जे दुस्साहस केलं ते त्याच्या अंगलट आलं. परंतु असं दुस्साहस किंवा हत्या, अपराध, गुन्हे करायला कुठलेही चोर किंवा गुन्हेगार मागे-पुढे पाहत नसतात. त्यामुळे आपण नेहमी सावध राहणं एवढंच आपल्या हाती असतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तेव्हा ह्या नोटवर थांबतो. तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला? एक्झॉस्ट फॅनमध्ये लटकणारा चोर. त्यामुळे तुम्हाला याबद्दल आणखी माहिती घ्यायची असेल तर तुम्ही Google सर्च करू शकता. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. माझा चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले आप्तजन, मित्र, परिवार, स्नेहीजन यांना माझ्या चॅनलची लिंक त्यांच्या WhatsApp अकाउंटला कॉपी पेस्ट करायला विसरू नका. ही लिंक देणं ही त्यांना चांगली भेट देण्यासारखं आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.